जेव्हा मन करतं बाहेरचं चायनीज खायचं आणि पाकीट म्हणतं नाही नाही आज नाही, तेव्हा बनवायचे हे एकदम स्ट्रीट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. आता हे बनवायला लागणार आहेत आपल्याला खूप साऱ्या भाज्या, पण तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही इथे युज करू शकता. इथं मी कोबी, गाजर, कांदा, लसूण आणि आलं घेतलं. आता बाहेरचं किती खाऊ वाटलं तरी काहीतरी हेल्दी पाहिजे म्हणून मी इथं होल व्हीटच्या नूडल्स वापरते. तुम्ही कोणत्याही वापरू शकता. एका कढईत पाणी उकळत ठेवलंय, त्याच्यात मीठ टाकलंय, थोडंसं तेल टाकलंय म्हणजे नूडल्स शिजले की ते एकमेकांना चिटकणार नाही. आता हे होल व्हीटचे नूडल्स आहेत त्याच्यामुळे ते एक 5 मिनिटातच शिजतायत. तोपर्यंतच इकडे मी चॉपिंग करून घेते आपल्या भाज्यांची. आता नूडल्ससाठी ज्या भाज्या लागणार आहेत ना आपल्याला, त्या सगळ्या आपल्याला अशा उभ्या-उभ्या चिरायच्यात, म्हणजेच त्याला जुलियन्समध्ये चिरायचं असं म्हणतात. आज माझ्याकडे सिमला मिरची नाहीये, सो मी वापरली नाहीये. पण तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. त्यानी पण खूप छान फ्लेवर आपल्या नूडल्सला येतो. बनवायला एकदम सोपे आणि एकदम इन्स्टंट असे हे नूडल्स असतात. फक्त वेळ लागतो आणि मेहनत लागते ती फक्त या भाज्या चिरायसाठी. सो नूडल्स खायला उत्सुक असणाऱ्या मंडळींची या कामात तुम्ही नक्कीच हेल्प घेऊ शकता. चिरलेल्या सगळ्या भाज्या मी एका प्लेट मध्ये अशा साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि इथं बघा आपले नूडल्स पण छान शिजलेले आहेत आणि अजिबात एकमेकाला ते चिकटलेले देखील नाहीयेत. आता हे साईडला मी एका जाळीवरती काढून घेतेय, त्याच्यातलं पाणी स्ट्रेन करून घ्यायचंय. आणि आता गॅसवरती मी एक पसरट कढई ठेवली. हो, आपल्याला यासाठी पसरट कढई लागणार आहे बरं. आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचंय आणि त्याच्यामध्ये ऍड करायचंय आलं, लसूण आणि कांदा. आणि सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे या रेसिपीत आपल्याला गॅस कुठेही कमी करायचं नाहीये बरं. अगदी हाय फ्लेम वरती आपल्याला ह्या भाज्या थोड्या थोड्या करत फक्त टॉस करून घ्यायच्यात. अजिबात त्यांना शिजवायचं वगैरे नाहीये आपल्याला इथं. भाज्यांचा क्रंच तसाच इंटॅक्ट राहायला पाहिजे, तरच आपले हे नूडल्स छान लागतात. आता इथं मी माझ्याकडे कॉर्न होते म्हणून ऍड करतेय. तसं युजली कॉर्न युज होत नाही त्या रेसिपीमध्ये, पण मला आवडतात म्हणून मी ऍड केली. आता भाज्या टॉस केल्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचे 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस. कोणत्याही चायनीज पदार्थामध्ये जास्त फ्लेवर येतो तो म्हणजे सोया सॉसने, त्यामुळे तो वापरायला अजिबात कंजूसी करायची नाही. आणि अजिबात इथं कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची नाहीये. हे सगळं आपल्याला हाय फ्लेम वरती करायचंय. शेजारच्यांना पण कळलं पाहिजे आपण काय बनवतोय ते. आता ऍड करायचे आपले शिजलेले नूडल्स. आणि नूडल्स ना अजिबात जास्त आपल्याला ओव्हर मिक्स करायचे नाहीयेत, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. फक्त त्यांना टॉस करायचंय. मग ऍड करायचंय चवीनुसार मीठ आणि थोडंसं विनेगर. आता स्ट्रीट स्टाईलचा थोडासा त्याला फ्लेवर यायसाठी मी हाय फ्लेम वरती टॉस करून घेते. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही ही करा, नाहीतर नाही केलं तरी पण चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाहीये. सो सगळ्या सॉस, भाज्या आणि नूडल्स सगळं एकत्र टॉस केल्यानंतर असे काही दिसतात आपले नूडल्स. दिसतात ना एकदम स्ट्रीट स्टाईल. हा बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटते, बरोबर की नाही? आणि कोणताही चायनीज पदार्थ म्हटला की वरून कोबी तर हवाच. सो इथे रेडी झालेत आपले अगदी स्ट्रीट स्टाईल असे व्हेज हक्का नूडल्स. आणि बिल किती आलंय? 0. आता मला तर गॅरंटी आहे की तुम्ही हे नूडल्स नक्कीच ट्राय करून बघणार आहेत, बरोबर की नाही? रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.